सध्या आयपीएलचं वारं चालू आहे आणि सर्वांच्या घराघरात टीव्ही मध्ये आयपीएल बघितलं जातं, मोबाईलवरती आयपीएल बघितलं जातं. सगळ्यांचे आयपीएलचं लाईव्ह बघितलं जातं की कोण जिंकतोय कोण हारते आणि ड्रीम 11 म्हणजे त्यावर सट्टा लावला जातोय आणि ते पण बघत एवढी बिजी माणसं आहेत आयपीएल मध्ये. आणि आयपीएलच्या ह्याच्यात जाहिरात कोण करणार नाही, सगळे करतात. आरती शर्ट तर बघत का प्लेयर्सचं त्यांच्या इथं लोगो इथं जाहिरात इथं जाहिरात, सगळ्या शर्टवर जाहिरात, त्या ग्राउंड मध्ये जाहिरात, सगळ्या त्या स्क्रीनवरती जाहिरात, एवढी सगळी जाहिरात. आतापर्यंत मूवीची जाहिरात ही जी आयपीएल मध्ये होत नव्हती त्याचा नवीन पायंडा हा आता नाग अश्विन आणि कल्की या चित्रपटाचा थोडा प्रोमो आणि प्रभासचा आवाज सकट हे सगळं आयपीएल मध्ये दाखवण्यात आलं. ते आयपीएल मध्ये त्यांनी त्याची ऍड करून घेतलेली आहे. म्हणजे बघा अरे डोकेलिटी काय असं आयपीएल मध्ये त्यांनी ते ऍड टाकून हा मास्टर स्ट्रोक असा खेळलेला आहे त्यांनी. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आयपीएल चालू आहे. आयपीएल मध्ये जरी ऍड घेतली का मूवीची किती दिवस होणार आहे, फक्त एकच दिवस त्याची ऍड होणार आहे. पण तसं न करता नाग अश्विन खेळलेला आहे. म्हणजे जोपर्यंत आयपीएल आहे तोपर्यंत त्यांचं बॉन्डिंग झालेलं आहे की बाबा कल्कीची जाहिरात ही त्यांनी त्यामध्ये देणार आहे, आधी मध्ये देणार आहेत. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. म्हणजे आयपीएल सगळ्या देशात बघितलं जातंय आणि तेच आयपीएल त्या माध्यमातून कल्कीचं प्रमोशन ही त्यांनी वर्ल्ड वाईड करणार आहे. म्हणजे बघा आता कितीतरी युट्यूबवरचं सोडलं किंवा कुठेतरी प्रमोशन केलं तर त्या ठराविक माणसाचं वय जाणार आहे. पण आयपीएल हे सगळे बघतात, लहानापासून मोठ्यापर्यंत. अगदी ज्याचा नाकाचा शिंबूड निघाला ते सुद्धा क्रिकेट बघतोय. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. या सगळ्यांपर्यंत त्यांचा प्रोमो पोहोचावा यासाठी हा केलेला प्रयत्न आहे आणि तो मला खरंच भारी वाटला. कारण जाहिरात में दमे तो मूळ दमे यार. पैसा ही पैसा होगा. जेवढी जाहिरात करचाल आणि जेवढी पब्लिसिटी करचाल तेवढ्या चित्रपटाची हाईप क्रिएट होणार आहे आणि ते साऊथ वरांना जमतं आणि त्याचाच ते मार्केट करतात आणि म्हणूनच त्यांचे पिक्चर गाजतात. अरे आयपीएल आलं म्हटल्यानंतर मोठमोठे मूवीज थिएटर मध्ये रिलीज करत नाही, कारण सर्वांना माहिती आहे की थिएटर मध्ये येणार कोण, सगळे आयपीएल मध्ये गुंतलेले आहेत. म्हणून मूवीज बऱ्यापैकी रिलीज केल्या जात नाही आयपीएलच्या वेळेला. म्हणजे बघा मूवीज कशाला, युट्यूबरचे व्ह्यूअर्स कमी होतात राव त्या आयपीएल मुळे, माहिती आहे का तुम्हाला. सही पकडे हैं. तर अशा आयपीएलचं भांडवल करून घेतलं आणि त्यातच हा मूवी प्रेझेंट केलेला आहे. 26 मेला आयपीएल फायनल मॅच आहे आणि त्यामध्ये मला वाटतंय शक्यता आहे की त्यामध्येच त्यांनी ट्रेलर सुद्धा लॉन्च करतील, मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांग. नाग अश्विनने जो काय मास्टर स्ट्रोक खेळाय नाही हा खरंच यार खरंच भारी खेळाय. कल्की हा चित्रपट महाभारतापासून प्रेझेंट होणार आहे आणि तो संपणार आहे 2898 साली. म्हणजे बघा आपल्याला सर्व बघायला मिळणार आहे. आपलं जीवन अजून किती राहिले, 50-60 वर्ष राहिलं असेल, पण तिथून पुढे कलियुगात काय होणार आहे ते आता आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता आहे. कलियुग कसं संपणार आहे हे चित्रपट दाखवणार आहेत आणि त्याला वाचवायला कसे येणार आहेत आणि ते वाचवणार कशा पद्धतीने आहेत ते सुद्धा चित्रपटामध्ये दाखवणार आहेत. कल्की चित्रपटाचा अश्वत्थामाचं जे कॅरेक्टर आहे अमिताभ बच्चन बोलले त्याचा इंट्रोडक्शनचा जो व्हिडिओ आला होता त्याचा पण आपण रिव्ह्यू केलाय, तुम्ही जाऊन बघा, त्याच्यावरती सविस्तर आपण बोलणार नाही. म्हणजे अश्वत्थामाबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल, त्यांना शाप कसा मिळाला कृष्णाकडून किंवा ते अजूनही जिवंत आहेत का याच्यावरती संपूर्ण सविस्तर व्हिडिओ हा आपले दैवत या चॅनलवरती मिळेल. मला तो व्हिडिओ चांगला वाटला कारण संपूर्णपणे सविस्तर माहिती त्यावरती दिली. तुम्हाला जर बघायचं असेल तर आपले दैवत हे चॅनलचं नाव आहे, तुम्ही त्याच्यावरती जाऊन बघू शकता. अश्वत्थामाबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती त्यावरती दिलेली आहे. आणि प्रभास बद्दल जर बोलायचं म्हणलं, प्रभासची डुबती नाही. या बाहुबली नंतर प्रभासचा एकही हिट चित्रपट आला नाही. सालार सोडला तर सालार असा आला किंवा आपण जेवणासंग कसं लोणचं खातो त्या पद्धतीचा सालार आला. तर अशा या करिअरची आता आपल्याला भरपूर अपेक्षा आहे की प्रभास यामध्ये तरी काही जादू करतात का. कारण प्रभास हे डायलॉगबाजी भरपूर जास्त मारत नाहीत, त्यांचे एक्सप्रेशन असतात त्यावरती त्यांचे चित्रपट असतात. सालामध्ये आपण बघितलं, सालामध्ये बाबाला डायलॉगची गरज नव्हती, फक्त ऍक्शन आणि ऍक्शन होतात, त्यामुळे चित्रपट हा गाजला गेला. कल्की या चित्रपटाचं 600 कोटीचं बजेट आहे. म्हणजे बघा हा चित्रपट किती मोठा बिग बजेटचा आहे आणि हा चित्रपट वर्ल्ड वाईड असा रिलीज करणार आहेत. म्हणजे हा चित्रपट बघा किती महत्वाचा ठरणार आहे, प्रभाससाठी नाही तर सर्वच ऍक्टरसाठी. कारण यामध्ये दीपिका पदुकोणे आहेत आणि अमिताभ बच्चन सुद्धा आहेत. हा चित्रपट जर हिट ठरला नाही, याच्या ज्या सिरीज येणार आहेत त्या बघण्यात खरंच इंटरेस्टिंग ठरेल आणि हॉलिवूडला टक्कर देण्याजोगा आपली इंडियन इंडस्ट्री होणार आहे. या चित्रपटावर तितक्या आशा आहेत. बाहुबली नंतर प्रभासचे भरपूर चित्रपट आले, साहो आला, राधेश्याम आला. हे चित्रपट हिट का ठरले नाहीत तर प्रभासने स्वतःचं व्हॉइस दिलं होतं आणि ते हिंदीमध्ये डब व्यवस्थित होत नाही, ते व्हॉइस ऐकायला थोडं बेकार वाटतं म्हणा किंवा लो वाटतं. बाहुबली जो हिंदीमध्ये रिलीज केला होता आणि त्याला जो प्रभासचा आवाज दिला होता ते शरद केळकर होते आणि त्यांचा जो भारदस्त आवाज होता त्यामुळे आपल्याला ते मॅचिंग झालं होतं, तो बाहुबलीला आवाज सूट झाला होता. तसं त्याने साहोमध्ये वगैरे केलेलं नाही, त्यामुळे आवाज थोडा कमी वाटला. पण आता या चित्रपटाचा जो टीजर आला त्यामध्ये ते बोलले आहे तो आवाज एकदम जबरदस्त होता. आता तो डबिंग आहे की कसा आहे हे आपल्याला आतापर्यंत माहिती झालं नाही. आणि जर शरद केळकरचा आवाज असेल तर मग 100% येऊन चला. अरे शरद केळकरचा आवाज दमदार आहे आणि मराठी राहो, त्यामुळे 100% हा चित्रपट हिट होणार.
कारण आवाज आहे का नाही त्याच्यावरती सगळं असतं या. तसा माझा आवाज आहे का नाही तसा. चल की हा चित्रपट रिलीज होणार आहे 27 जून 2024 रोजी. आणि या चित्रपटाबद्दल तुम्ही किती उत्सुक आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यांनी जी क्रिकेटच्या याच्यामध्ये जो मास्टर स्ट्रोक मारला ती जाहिरात जशी केली ती तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या याच मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. अशाच अपडेट तुम्हाला मिळत राहतील.